जर सुग्रीवाला लागला तर शरणागत मारल्याचं पाप माझ्या डोसक्यावर येईल. पाप यायचं नाही, माझ्या 42 पिढ्या नरकामध्ये जातील. रामचंद्र त्या ठिकाणी विचार करू लागले, काय करू, कसा बाण मारू, काय करतात. ऐका आता. सुग्रीव नाटो पेज जबळे वाली सकळ दे युद्ध समे मग दाखविले वरद माळे जय काळे विजयार्थी. बघा, ज्यावेळेस असणारा वाड्याने सुग्रीवाचं युद्ध लागलं होतं, सुग्रीवाला पाठबळ मिळालं होतं. कारण सुग्रीवाला माहित होतं आपल्या मग आपला रक्षण करता उभा आहे, आपला रक्षण करता असल्यावर आपली भीतीच गरज नाही. आणि मग सुग्रीवाची ताकद जास्त झाली, वाळीला ऐकायला गेला. वाळीचा असणारा ताकद कमी पडू लागली, वाळी महागच ठरला. वाळीला वाटलं काहीतरी झालंय, काहीतरी घात झाल्याशिवाय राहत नाही, आता आपण काहीतरी युक्ती करावी. आणि जी आपल्या गळ्यामध्ये असणारी वरदमाळ होती, वरदमाळ वर काढले, सुग्रीवाला दाखवले, काय करतो पहा पुढं. युद्ध करिता वर्षानुवर्षी श्रम खेद नव्हे दोघांशी वारी जाणो आणि मानसी मग मायेशी प्रयोजी. माझ्याकडे असणारं वाळीच्या अंतर्ज्ञानानं वाळीनं आपल्या मनामध्ये ओळखलं. आपण वर्षानुवर्ष जरी युद्ध केलं तरी आपली कटाळ येत नाही, आपण थकत नाहीत, आपली श्रम कसलाही होत नाही. आणि जर असं होत असेल तर आज असणारा सुग्रीव आपल्यापेक्षा भारी का पडू लागलाय, सुग्रीव आपल्यापेक्षा मोठा का वाटतोय. मग वालीनं आपली वरदमाळ असणारी वरी काढली. वरदमाळ गळ्यात घातल्याबरोबर त्याला कुठल्याही प्रकारचा ताकवा येत नव्हता. माळ वर काढली, राजा सुग्रीवाच्या समोर गेला, काय करतो पहा. होता विरद माळ दर्शना सुग्रीव शक्ती झाली क्षीण भोवली एवढी पळे आपण पूर्ण विषमुखी. ज्यावेळेस असणारं वालीनं वरदमाळा वर काढली आणि वरदमाळा वर काढल्याबरोबर राजा सुग्रीवाने वरदमाळा बघितली. वरदमाळा बघितली आणि सुग्रीवाची शक्ती क्षीण झाली. सुग्रीव अगदी असणारं बलहीन झाला, शक्तीहीन झाला. लगेच लगे राजा सुग्रीवाला चक्कर आली, चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. काय करतो पहा. रणी मूर्छित पडता पहा हो सुग्रीव सांभाळला हो उडोन विषमुखी पहा हो पळे महाबाहो मूर्छित. त्यावेळेस असणारा म्हणजे वाली आता असणारा तयार झाला होता, वाली युद्धासाठी दाखवत होता आणि सुग्रीवाला तर चक्कर आली होते. सुग्रीवाला वाटलं आता आपलं काही खरं नाही, आपल्याला वाली मारल्याशिवाय राहत नाही. सुग्रीवाला असणं गडगड फिरला आणि उड्डाण घेतलं. जसं उड्डाण घेतलं जाऊन ऋषभपुराच्या ठिकाणी पडला. काय करतो पहा. करावया सुग्रीवाचा अंत वाळी निघून सके विषमुखांत वाळीचा विजय गर्जता व्यर्थ रघुनाथ सहाय्य केला. ज्यावेळेस असणारा म्हणजे आता सुग्रीवाचा घात करायचा आहे, सुग्रीवाचा घात करण्यासाठी वालीने आपला काटा हातामध्ये घेतलाय. आता सुग्रीवाचा घात करणार. सुग्रीव उठला, ऋषमुख पर्वताच्या डाऊन ठिकाणी पळला गेला. पहिल्याबरोबर वाढला वाटला आता आपलं काही चलत नाही, आपण ऋषमुख पर्वतावर जाऊ शकत नाहीत. आणि त्या ठिकाणी आता सुग्रीव गेलेलाय. सुग्रीवाने मनात विचार केलाय, आपण नसता म्हणजे असणारा प्रयोग केला, नसतं काम केलं. राम आपल्या पाठीशी वर युद्धाला गेलो पण मरता मरता वाचलो. आता काय म्हणतो सुग्रीव, ऐका पुढं. करोड श्रीरामांचे बळ मग शिखरवाला शिसळ युद्धी केला शिविका व्यर्थ तळमळ का करीशी. त्यावेळेस असणारा वाली वाली बोलू लागला, हे सुग्रीवा, सुग्रीवा आता का पळून गेला. अरे व्यर्थाच्या श्रीरामाचं पाठबळ घेतलं. तुला वाटलं का राम तुझ्या पाठीशी म्हणजे तो असणारा महान झाला, तो असणारा विजय झाला. व्यर्थ बळ घेतलास आणि माझ्या सगळ्या युद्धाला आला, युद्ध करायचं सोडलं, आता का पळून गेला. वाली त्या ठिकाणी बोलू लागला. मनसी करावा संग्राम सन्मुख राहून शके राम चाळीस राज्याचा भ्रम व्यर्थ श्रम करू नको. त्यावेळेस असणारा तो वाली बोलू लागला, सुग्रीवा, सुग्रीवा काय केलं. अरे रामाचं नसतं बळ घेतलं, रामाला नसतं तुझ्या पाठीशी घातलं आणि माझ्याबरोबर युद्ध करायला. युद्ध करण्याचं कारण काय, तुझी असणारी पत्नी, तुझी स्त्री तुला हवी म्हणून तू असणारं युद्ध करू लागला. असा तो वाले त्या ठिकाणी